नाशिक शहरातील अहिल्यादेवी होळकर पुलाशेजारी सुरू असलेल्या मेकॅनिकल गेटच्या आरसीसी कामाच्या ठिकाणी खरं तर नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प, रस्ते यांची कामे साधारण 2019 पासून चालू आहेत। असेच एक काम शहरातील पंचवटीतील अहिल्यादेवी होळकर पुलालगत सुरू असलेले मेकॅनिकल गेट आणि त्यासाठी लागणारे स्ट्रक्चर या कामाचा कार्यारंभ आदेश दिसतोय 2019, आज चालू आहे 2025। अजूनही काम पूर्ण नाहीये। काम पूर्ण करण्याची मुदत केव्हा संपून गेलेली आहे? नेमकी उशीर होण्याची कारण काय हे संबंधित यंत्रणा, ठेकेदार, स्मार्ट सिटी अधिकारी यांनाच माहीत। जनतेला त्याचे काही देणे-घेणे नाही, परंतु आज सायंकाळी त्या ठिकाणी स्ट्रक्चरचे काम चालू होते। उंचावर काम चालू आहे। पावसाचे दिवस आहेत। गोदावरी नदीतून नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्तच पाणी वाहत आहे आणि सायंकाळची वेळ होऊनही उंचीवर काही कामगार काम करताना दिसून येतात। खरं तर एवढ्या उंचीवर काम करणे हे धोकेदायक आहे आणि संबंधित कामगारांचे काम करताना जे सुरक्षा साहित्य वापरले पाहिजे ते दिसून येत नाही। खरं तर कोणतीही दुर्घटना घडूच नये, परंतु आपण जर बघितलं तर नाशिक शहरासह विविध शहरांमध्ये मोठ्या इमारतींचे काम चालू असताना काहीही दुर्घटना घडतात। काही कामगारांचा जीव जातो, काही जखमी होतात, तर काही कायमचे जायबंदी होतात। या ठिकाणी जे काम चालू आहे ते काम चालू असताना सुरक्षा विषयक साहित्य साधने न वापरता जे कामगार काम करत आहेत त्यांच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराकडून साहित्य पुरवले गेले नाही का? सुपरवायझरचे दुर्लक्ष आहे का? स्वतः काम करणाऱ्या कामगारांचा निष्काळजीपणा आहे का? जो माणूस अपघाताने, दुर्घटनेने जातो त्याच्या पाठीमागच्या कुटुंबाची जी वाताहत होते ती एकदम भयंकर होते। कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यावर मोठे दुःख, वेदना संबंधित कुटुंबाला आयुष्यभर सहन कराव्या लागतात। आपल्या आजूबाजूला अशा दुर्घटना ऐकतो, वर्तमानपत्रात वाचतो, बातम्यांमध्ये बघतो, तरी अशा प्रकारे आपण दुर्लक्ष, निष्काळजीपणा का करतो? हे काम चालू असताना साईट सुपरवायझरने दुर्लक्ष केले का? स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे का? कामगारांना आत्मविश्वास आहे का? आणि संबंधित कामगारांच्या बाबतीत वेळेचे बंधन पाहिले जात नाही का? जर 2019 मध्ये काम चालू केले आहे, त्याच वेळेस ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले असते तर पुढे हेच काम रात्री उशिरापर्यंत करण्याची गरज पडत नाही। ठेकेदारांच्या या चुका असतात। काम घेणे आणि संबंधित काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणे, उशीर करणे। स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांनी याबाबत ठेकेदारांना सूचना केलेल्या नाहीत का? तसे काम चालू असताना अजून निष्काळजीपणा दिसून येतो व स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केले असे अनेक प्रश्न पडतात। कामगार विभागाचे अधिकारी अशा विविध ठिकाणी उंचीवर काम चालते त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली आहे की नाही? साहित्य, साधने, सुरक्षा याबाबत दुर्लक्ष केले आहे का याची तपासणी करणे, पडताळणी करणे हे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांचे काम आहे। ते दुर्लक्ष करतात का? या सगळ्या गोष्टींचा प्रश्न आहे आणि पश्चाताप होतो तो एखादी दुर्घटना झाल्यानंतरच आणि त्यावेळेस व्यवस्था बदल करण्याचा प्रयत्न होतो। तरी या घटनेचा बोध घेऊन आजच्या कामाची पद्धत इथून पुढे तरी संबंधित ठेकेदार, सुपरवायझर, कामगार अधिकारी हे सर्व लक्ष घालतील आणि सुरक्षा साहित्य साधने याचा योग्य तो वापर करण्यास कामगारांना भाग पाडतील आणि कामगार निष्काळजीपणा करणार नाहीत। जबाबदारी तेवढी गरजेची देखील आहे, असं सामाजिक कार्यकर्ते दत्तू बोडके यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी नाना सांगळे, प्रतिनिधी।